आहे. मी आणि जयकर एकदा ब्रेकमध्ये जेवायला बसलो होतो आणि हे काय सांगणार आम्ही ब्रेकमध्ये जेवायला बसलो होतो. अजूनही तिला माहिती नाही, पण आत्ता सांगायला हरकत नाही. मी जयकरला सहज असं म्हणालो की तू विवियन रिचर्ड्स आणि क्लाइव्ह लॉईड यांनी लिहिलेलं टेलिव्हिजनवरचं पुस्तक वाचलंयस का बेसिकली. तर विवियन रिचर्ड्स यांनी अत्यंत आक्रमक टेलिव्हिजन कसं असावं याबद्दल खूप लिहून ठेवलं आहे. आणि क्लाइव्ह लॉईड यांनी अत्यंत म्हणजे सटल टेलिव्हिजन, त्यांचं क्लाइव्ह लॉईडचं टेलिव्हिजन अत्यंत सटल होतं आणि टेलिव्हिजनचा उगम कॅरेबियनमध्ये झाला. आणि आत्ता आज मी तिला आलेलं म्हटलं की लाईन अँड लेंथ ऑफ ॲक्टिंग नावाचं ग्लेन मॅग्राथचं पुस्तक आलेलं आहे, यूट्यूबवर अवेलेबल आहे, तू प्लीज ते वाच. तर ती म्हणाले ओके डेफिनेटली मी वाचेन. ज्यांना बरेच वेळा असं वाटत असं की मला काहीच कळत नाही, पण मी आता काय करायला लागले की मी बऱ्याच वेळा जस्ट प्ले मुद्दाम एवढी मजा येत असते ना त्यांना, ती बावळट ही असं होत असतं त्यांना माझ्या मागे, आणि ते फिदी फिदी हसत असतात, त्यांचं चालू असतं मला कळत असतं. आणि पण मला खूप आवडतं, मला मजा येते. ही पुस्तकं वाच, डेफिनेटली मी वाचणार आहे. मी लिहून घेते आता की काय काय नावं सांगितलीस ती आजपासून घरी गेल्यावर म्हणून मी अभ्यासू अभिनेत्री कधीच होणार अभ्यासू नाही होणार. आता दिग्दर्शकांकडे येणार आहे स्वप्न नील सर. तुम्हाला मला विचारायचं आहे, इतकी गोड टीम आहे तुमच्या बरोबर आणि विषय सुद्धा खूप सुंदर आहे, कसं वाटतं काम करताना? मी ॲक्च्युली मराठीमध्ये पहिल्यांदाच टी व्ही करतोय. मी गेली अनेक वर्ष हिंदीमध्ये करत होतो. हे एवढी दिग्गज स्टारकास्ट म्हटल्यानंतर काही हो नाही चा प्रश्नच नव्हता. 16 वर्षानंतर सुद्धा ही सिरियल करताना मी आज इथे जे नवीन शिकतोय ते माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. ह्यांच्याकडून जेवढं शिकायला मिळतं आहे ना ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मधुगंधाजी तुमच्याकडे आता येणार आहे. लिखाणाची जबाबदारी तुमच्यावरती असते आणि लेखक लिहितो तेव्हा ती पात्र उभी राहतात. काय सांगा? ॲक्च्युली मघाशी दिलीप सरांनी लेखनाचं सगळंच्या सगळं श्रेय मला दिलं, तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण खरं तर तसं नाही आहे. त्यांच्या नाटकामध्ये पुरेशी गंमत, पुरेसं फ्लॅशबॅकमध्ये जाणं, परत वर्तमानात येणं, अशा सगळ्या गमती त्यांनीच पेरून ठेवलेल्या आहेत. आणि त्या गमतींमधूनच मला नानीचं कॅरेक्टर किंवा बंडी नळी जे पुस्तकात नसलेली कॅरेक्टर आहेत तर ती सापडली. म्हणजे मूळ जे आहे ते सगळं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये, जरा वेगळं आहे. म्हणजे ही लिहिताना खूप आनंद मिळतोय जास्त. वा वा. आपल्याकडे काही प्रेक्षक आलेले आहेत, बघूयात त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत का? नमस्कार. 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 छान छान बोला सर. माझं नाव भरत जाधव आहे. भरत जाधव. अच्छा, ते खरे नाही ना? नाही ते नाही. अच्छा, तुमचं फक्त नाव आहे? हा, नाव. बरं, हां बोला. मला दिलीप काकांना प्रश्न विचारा. म्हणजे सर मला तुमचं काम प्रचंड आवडतं, मी फॅन आहे तुमचा. आणि म्हणजे काय शब्दच आता प्रत्यक्ष असेल तर सर माझं वय 36 आहे आणि मी ITA केला आहे आणि डोंबिवलीला राहतो मी. वा. प्रश्न 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 नाही, एवढंच बोलायचं. पुढचं घ्या. काय तरी उगाच आपलं. नमस्कार. नमस्कार. मी खूप लांबून आले इकडे शूटिंग बघायला आणि खास म्हणून याचा एपिसोड आहे म्हणून मी आले होते. तुमच्या सिरियलची मी खूप फॅन आहे. पण एकच माझी रिक्वेस्ट होती, जर तुम्हाला शक्य झालं तर बघा की जरा थोडंसं ह्याचं चित्रीकरण आहे ना ते TV वरती फास्ट 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 दाखवत आलं तर बघा. फास्ट फास्ट म्हणजे फास्ट फास्ट असं पटकन पटकन 20 वर्ष आधी 30 वर्ष आधी असं पटपट पटपट जरा करता आलं तर बघा. अजून तुम्ही फ्लॅशबॅक मध्ये फ्लॅशबॅक दाखवलाय ऑलरेडी, तसं अजून एक फ्लॅशबॅक असं पटपट पटपट जरा दाखवलं तर बरं होईल का? पण नाही काय सर, माझा प्रॉब्लेम आहे. माझं लेकरू आहे, त्याची पुढच्या महिन्यात परीक्षा आहे आणि त्याला डायनोसॉर वरती पेपर येणार आहे लिहून. तर आता हे इतकं फ्लॅशबॅक फ्लॅशबॅक झालंय तर म्हटलं पटपट पटपट जर दाखवली तर डायनोसॉरच्या काळापर्यंत तर पोहोचतीलच. एवढे लांब जाणार आहेत, 2-3 पिढ्यांपर्यंत जाणार असतात. मनवा आता तुझ्याकडे येणार आहे, तुझी निर्मिती आहे, काय सांगशील? मला असं वाटतं की ही जी सिरियल आम्ही करतोय चूकभूल द्यावी घ्यावी ही खूप कठीण सिरियल आहे करायला. कारण हा जो जॉनर आहे ह्युमरचा आणि त्याच्यामध्ये फ्लॅशबॅक आहे. म्हणजे असं टेलिव्हिजनमध्ये बऱ्याचदा म्हणतात की फ्लॅशबॅक आणि फ्लॅश फॉरवर्ड अशा सिरियल चालत नाहीत किंवा तो काळ आता पुन्हा उभं करणं, ह्याच्यामध्ये खूप चॅलेंजेस आहेत. खूप कठीण सिरियल आहे. छान सिरियल झी मराठीवर होते आणि ही माझी पहिली प्रोड्युसर म्हणून सिरियल आहे, त्यामुळे मला खूप आनंद आहे.
आणि चांगलं चाललंय. गुड. वा वा. आणखीन तू खूप साऱ्या सिरियल्स आणि सिनेमांची निर्मिती कर, या शुभेच्छा. मनवाचं नुकतंच लग्न झालं त्यामुळे उखाणा तर झाला पाहिजे. करतो आम्ही सिरियल चूक भूल द्यावी घ्यावी. सुशांतचं नाव घेते, चल हवा येऊ देची आठवण असावी. वा वा. क्या बात. पुढे कोणाला काही प्रश्न? मला प्रश्न विचारायचा. घ्या आता, चांगलं काहीतरी घ्या. सुकन्या मॅडमला प्रश्न विचारायचा. हा विचारा. मॅडम नमस्कार. मी तुमचं सिरियल तर खूप पाहिले आहेत. आबाळ मायाचं फॅनच आहे मी, बघून वेळा झालं. मला माझं नाव भरत जाधव आहे, माझं वय 36 आहे. मी ITI केला आहे आणि मी डोंबिवलीला राहतो आणि माझी 2 व्हीलर गाडी पण. पुढे एवढं विचारायचं. टाइमपासला येता का तुम्ही? तुम्हाला एक प्रश्न? माझा प्रश्न वगैरे नाही नाही. आहे. ॲक्च्युली आज म्हणजे खरं माझ्या भाग्याचा दिवस आहे का सुकन्या मॅडम माझ्या समोर बसलेल्या आहे. तर त्यांचे आभार मानायचे आहे आणि त्यांचा सत्कार करायचा. सर मला फक्त परमिशन द्या तिथपर्यंत. या पटकन करा. सर बस. बसून राहा मॅडम. अरे बापरे, म्हणजे एवढं पाय. या इकडे. नमस्कार. तुम्ही प्रश्न विचारता राव. हा, पण ह्यांच्यामुळे आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. तुमच्या? हा, तुम्हाला सांगतो आज म्हणजे 2 गाड्या आहेत मॅडम, आपल्या स्वतःच्या 2 गाड्या आहेत, 2 घरं आहेत. अच्छा. काही टेन्शन नाही. सोनं तुम्ही अंगावर बघताच आहे. तुम्ही कोण आहात हे कळेल का मला? मी कॅटरवाला आहे सर. कोणाचा? कॅटरिंगचा धंदा करतो. ह्यांची जे सिरियल आहे ना तिकडे मी डबे पुरवतो, म्हणजे जेवणाचा. पण कसं असते, आपल्याला काही करायची गरज नाही आहे. ही मॅडमच सगळं घरातून घेऊन येते. ही सगळा स्वयंपाक करते. अच्छा. फक्त बिल डायरेक्ट आपल्याला येतं. बिल डायरेक्ट आपल्याला येतं आणि त्याच्यामुळे आपण 2-4 सिरियल घेतलेले आहेत. पण आपण पण आईसान फरामूस नाही आहे मॅडम, तुम्हाला सांगतो सर. आईसान फरामूस नाही आपण जिथं जिथं कॅटरिंगचा कॉन्ट्रॅक्ट घेतो ना तिकडे मॅडमचं नाव सुचवतो ऍक्टिंगसाठी. बस असं आहे. मग तुम्ही सुचवतो म्हणून त्यांचं चालू. मग काय त्याला म्हणलं काय, मॅडम असल्याशिवाय आपण कॅटरिंग घेणार नाही. एक मिनिट. हा बोला. नवीन सिरियल आहे, करू की मग काय. हा मॅडम असतील ना. मॅडम नवीन सिरियल आहे, व्हेज ओनली व्हेज. संजय मोने सर. नाही ते पॅकेजमध्ये जायचं ना, त्यांचं काही वेगळं डिलिव्हरी करायची गरज नाही. आता ऑफर चालू आहे ना. ऑफर चालू आहे. मी काय करतो, माझ्यातर्फेच तुम्हा दोघांना ऑफरला देऊन टाकतो. ठीक आहे डन. असू द्या मॅडम, असू द्या. येतो हा सर. थँक्यू. तुमच्यामुळे योग आला. असू द्या काय हरकत. राहू द्या तुमच्याकडे गिफ्ट माझ्यातर्फे. अच्छा. पुढे कोणाला काही प्रश्न? मला मनवा मॅडमला प्रश्न विचारायचा आहे. मॅडम माझं नाव भरत जाधव आहे, माझं वय 36 आहे. मी ITI केलं आहे, तिथं MIDC डोंबिवलीला राहतो. आता 2 व्हीलर घेतली मी आणि 1 BHK फ्लॅट आहे माझा. तुमचं एवढंच पाठ आहे का काय? ह्याच्यात पुढे आहे काय? कशाला आलं हे? काय सांगताय? नाही काय, माझं लग्न नाही झालंय. मग आणि ते घरचे म्हणले तर चला हौदे आहे ना. काय चला हौदे कार्यक्रम. चला हवा येऊ दे. हौदे नाही. तो कार्यक्रम लय फॉर्म मध्ये. तर तिकडे जाते, पुरी बघतच असतील ना घरी, तर इथं बघून मला एकदम खुश होत. पसंत केलं तर म्हणून तुम्ही आलेला आहे. काय होणार नाही, तुम्ही आता डोंबिवलीला निघा. बरं ठीक आहे, निघतो मी. मला दर्शनला फक्त प्रश्न विचार. काय? माझं नाव भरत.